सरकार कालही स्थिर होतं, यापुढेही स्थिर राहणार. विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून आम्हाला न्याय मिळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निर्णय देणार आहेत. आमच्याकडे पक्षाचं अधिकृत चिन्ह, मेरिटनुसार निकाल लागेल. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. देशात लोकशाही आहे की नाही हे ठरवणारा हा निर्णय असेल. मात्र उद्या आणखी वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न होईल. उद्धव ठाकरे यांची आमदार अपात्रता प्रकरणात उद्या येणाऱ्या निकालाबाबत प्रतिक्रिया. नार्वेकर शिंदे भेट म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटल्यासारखं. नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर निर्णयाची काय अपेक्षा? निर्णय देणारे नार्वेकर आरोपीला उघड उघड भेटतायत. उद्धव ठाकरेंची शिंदे नार्वेकर भेटीवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा. राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपायला हवी. नार्वेकर शिंदेंच्या भेटीवर पवारांची टीका. शिंदे नार्वेकर यांची भेट योग्य नव्हे. ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपींनी भेटण्यासारखं. तर उद्याचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला चित्रा वाघ यांच्याकडून प्रत्युत्तर. जरा खंबीरपणे निकालाची वाट पहा, मग प्रतिक्रिया द्या. चित्रा वाघ यांनी ठाकरेंना खडसावलं. निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून सर्व प्रशासकीय बदल्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र. केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. हिट अँड रन शिक्षेबाबत ट्रक चालक आणि मालकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार. गृह मंत्रालयाचं लेखी आश्वासन. ईडी आणि सीबीआयची आता कुणालाच भीती वाटत नाही. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांवरील धाडीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत माझाच्या हाती. महाराष्ट्रातील 7 प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण. लोकसभा निवडणुकांसाठी भाजप मैदानात. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई लोकसभा निवडणूक समितीची घोषणा. 36 विभागांसाठी प्रमुख आणि सहप्रमुखांची नावं घोषित. इंडिया आघाडीला चेहरा नाही, याबाबत कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी हे सामूहिक नेतृत्व, त्यामुळे नितीश कुमार यांच्या नाराजीच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. पवारांची प्रतिक्रिया. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी. पिकांना फटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.